आज 3 एप्रिल 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेऊ. साधारण आपण आज पाहिलं असता अमेरिकेचं जे काल टॅरिफचा जो काही इव्हेंट होता किंवा त्याला काही वादळ असं म्हणलं आहे, कारण वादळात अमेरिकेचंच नुकसान जास्त होणार आहे. साधारण हे आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलं होतं. त्याप्रमाणे अमेरिकेने कालचं जे डिक्लेअर केलेली पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की आय टी फार्मा हे दोन आय टीला फटका बसलेला आहे. फार्मा इमर्जन्सी मध्ये मोडत असल्यामुळे त्याला त्यांनी सोडून दिलेलं आहे, त्यामुळे फार्मामध्ये घट झालेली नाही आहे. साधारण त्याचे आपण पाहिले असता प्रमुख सेक्टरमध्ये साधारण 26% ही रेसिप्रोकल म्हणजे जशा तसे जे लावली होती त्याच्यात, नंतर कागदोपत्री 27% आहे असं आलेलं आहे. त्यामुळे 1% तिथे फरक आहे, तो फार मोठा नाही आहे. पण ओव्हरऑल जी 52% आहे त्याच्या आपल्याला निम्मी लावली आहे. इथंच त्यांचं लक्षात येते की त्याचं एक पाऊल त्यांनी सुरुवातीलाच मागं घेतलंय, त्याचा अर्थ की हे फारसं काळ चालणार नाही. आणि त्याची डिटेल टक्केवारी आपण पाहिली तर इतर देशांना चीन 34%, युरोपियन युनियन 20%, दक्षिण कोरिया 25%, भारत 26%, व्हिएतनाम 46%, तैवान 32%, जपान 24%, थायलंड 36%, स्वित्झर्लंड 31%, इंडोनेशिया 32%, मलेशिया 24%, कंबोडिया 49%, युनायटेड किंगडम UK 10%, दक्षिण आफ्रिका 30%, ब्राझील 10%, त्याच्यानंतर बांगलादेश 37%, सिंगापूर 10%, त्याच्यानंतर इस्रायल 17%, फिलिपाईन्स 17%, चिली 10%, ऑस्ट्रेलिया 10%, पाकिस्तान 29%, तुर्की 10%, श्रीलंका 44% आणि कोलंबिया 10%. आपण इतर देशांची ह्या नावं पाहिली असता आणि ह्यांच्यापासून बनणारे ज्या वस्तू आहेत किंवा जे काय त्यांना एक्सपोर्ट करतात अमेरिकेला किंवा अमेरिका यांच्याकडून घेते, ते बनवण्यासाठी अमेरिका महासत्ता आहे का? जे प्रॉडक्ट त्यांनी काहीतरी त्यांच्या एन्व्हायरमेंट स्वच्छ राहण्यासाठी त्यांना एशियन कंट्री सारखं बनायचं आहे का? तर असं पण नाही आहे. मग त्यामुळं अमेरिकेने जे आता धोरण घेतलेलं आहे ते कितपत नुकसानीचं आहे हे त्यांच्या आर्थिक वॉरंटी याच्या मध्ये साधारण पाहिला असता त्यांचा इमिडिएट इफेक्ट जर पाहिला तर साधारण त्यांचे आज अमेरिकेचे 7 स्टॉक निगेटिव्ह मध्ये गेलेले आहेत. ऍपल गेलेला आहे, कारण आता ऍपलचे जे साधारण काही स्पेअर असतील आणि काय असतील चायनाकडून त्यांचं बरंचसं येत असतं, त्याला फटका बसू शकतो. त्यांची सप्लाय चेन डिस्टर्ब होते, त्यामुळे ड्युटी लावल्यानंतर टेस्ला अडचणीत आले. ऑलरेडी टेस्लाचा सेल्स यावर्षी साधारण 30,000 पेक्षा जास्त संख्येने कमी आलेला आहे सेल्समध्ये. त्याला BYD नावाच्या चायनीज कंपनीनं ओव्हरटेक सुद्धा केलेला आहे विक्रीमध्ये. त्याच्यानंतर सप्लाय चेन डिस्टर्ब होऊ शकते. एक्झाम्पल स्टॉक जे सोडले कॉपर, फार्मास्युटिकल, गोल्ड, एनर्जी साधारण ते सोडले तर बाकी सगळ्याचा इमिडिएट इफेक्ट अमेरिकेसाठी फार खराबीचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आपण याचा परिणाम सगळ्यात मोठा जर पाहिला आपण तर आज युरोपियन मार्केट आपल्याला मायनस दिसतच होते. पण जे आता ओपन होणारे अमेरिकेचे जे साधारण मार्केट आहे त्याचे आपल्याला फ्युचर जे चालू आहेत ते डाव जोन्स जवळजवळ आपल्याला पाहिलं असता डाव जोन्स फ्युचर आता साधारण 1200 अंकाने आपल्याला खाली दिसत आहे. नॅसडॅक सुद्धा आपल्याला 700 अंकाने खाली दिसत आहे. आणि आपण पाहिलं असता साधारण अमेरिकेचं सगळं मार्केट आपल्याला डोलत झालेलं दिसत आहे. साधारण युरोपियन मार्केटमध्ये दुपारपासूनच ज्या ज्या देशांना ड्युटी लावलेले आहेत त्यांचे सेन्सेक्स इंडायसेस सगळे खाली आहेत.
इंडियाला त्या मानानं फारसा फटका बसलेला नाही ह्याचं आपण कालच पाहिलं होतं. कारण एकतर इंडियाकडून एक्सपोर्ट फार मोठं होत नाहीये त्यांना. होतंय भरपूर पण ठराविक क्षेत्रात होतंय. फार्मामध्ये ज्याच्यात त्यांनी सबसिडाईज करून टाकलं आणि डिस्पोजेबल फार्माच्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये होतं. वॅक्सिन्स होतात त्यामुळे त्यांना त्यांनी काही लावू शकले नाही. मेजर इम्पॅक्ट आय टी आणि आपल्याला टेक्सटाईल आणि साधारण ॲटो सेक्टरला फटका बसलेला दिसत आहे. पण आपल्या मार्केटला फार मोठं 500,000 पॉईंट काय गेलेलं नाही आहे. ह्याचा आपण कालच थोडाफार अंदाज घेतला होता की हा टॅरिफ बबल आहे. त्याच्यानंतर त्यांना जेव्हा ह्याचा उलगडा होईल किंवा त्यांना माहीत नाही आहे आणि ते करतायत असंही नसतं. अमेरिकेचं जे जे ऑफिस आहे किंवा त्यांनी जे जॉर्ज जे नवीन चालू केले आपण लोक फायर करायची कामावरून काढून टाकायची अशानं कुठल्याही ह्याची ग्रोथ होत नसते. तुमच्याकडं जे काम करणारे लोकांचं जे पोटेन्शियल असतं त्यामुळे तुमची ग्रोथ चालू असते. त्या ग्रोथला तुम्ही रेजिस्टन्स केल्यासारखं होतंय किंवा नवीन ॲडिशनल जर ग्रोथ काही चांगल्या होत असतील तर त्याने ते डोज नावाचं जे काही करून तिथून स्टाफ कमी करण्याचं सत्र चालू केलं. त्याच्यानं त्यांना फायदा नव्हता नुकसानच होणार आहे. अमेरिकेचं आपण मार्केट पाहत असतो किंवा आता जे पाहत आहे सलग आपल्याला घटताना दिसत आहे. त्याच्यानंतर जर त्यांना ते फायदेशीर असतं तर आपल्याला त्याचा रिझल्ट आधीच दिसला असता. त्याच्यानंतर इकॉनॉमिक कॅलेंडरमध्ये कालचा क्रूडचा आपल्याला डाटा बघायचा होता. काल बऱ्याचशा गोष्टी फिगर आल्या नव्हत्या, वेळेत मिळाल्या नाही त्यामुळे व्हिडिओ बनवताना राहून गेल्या. साधारण आपल्याला क्रूडचं जे इन्व्हेंटरी आहे ते मायनस काल ॲक्सेप्टेड होती. त्याच्या अगेन्स्ट -0.20च्या अगेन्स्ट 6.165 मिलियन बॅरल इतकी एक्स्ट्रा आलेली आहे. त्यामुळे आज क्रूडचा रेट आपल्याला पडलेला दिसत आहे. साधारण हा कालचा डाटा आहे. आज येणाऱ्यामध्ये आपल्याला जॉबलेस क्लेम डाटा जो येणार होता तो आज अमेरिकेचा महत्त्वाचा डाटा आपल्याला पाहिला असता. कंटिन्युइंग जॉबलेस क्लेम डाटा हा पूर्वीच्या पेक्षा जास्त आलेला आहे. म्हणजे जॉबलेस लोकांची संख्या वाढलेली आहे. आणि दुसरा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारण इनिशियल जो जॉबलेस क्लेम डाटा आहे त्याच्यात थोडंसं आपल्याला कमी झालेलं दिसत आहे. म्हणजे जे कमी झालंय हे थोडंसं त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे पण इतक्या मोठ्या टॅरिफच्या इम्पॅक्ट पुढं ह्याचं परिणाम कितपत होतो हे माहीत नाही. त्याच्यानंतर आपण आज आपल्या रोजच्या ह्याच्याकडे पाहू. साधारण अमेरिकेने केलेलं त्यांना माहीत नाही असं पण नाही आहे, पण जेव्हा एखादी मोठी कंट्री निगोशिएशन जर करायचं असेल टॅरिफ किंवा ह्याच्या संदर्भात इम्पोर्ट एक्सपोर्ट संबंधात तर ते स्मार्ट निगोशिएशन करण्यासाठी सुद्धा हे कदाचित ड्रामा टाईपमध्ये आपण त्याला नाटक म्हणू. कारण डायरेक्ट कमी करा असं म्हणलं तर आपल्याला साधारण तुमच्या देशाला गरज आहे आणि तुम्ही ड्युटी कमी करा म्हणताय म्हणजे जखम दाखवल्यासारखं होते. उलट बाकीचे देश म्हणणार आम्ही तुम्हाला गरज आहे तर आम्ही वाढवू शकतो. तसं न करता एक भीती दाखवून त्यांना कमी करण्याचा प्रयत्न असू शकतो. हे नेगोशिएशन करण्याचा स्मार्ट वे आहे. जसं की मार्च नंतर एप्रिल आल्यानंतर कंपन्या म्हणतात कंपनीला खूप नुकसान आहे यावर्षी, स्टाफला पेमेंट वाढवून मिळेल नाही मिळेल, पर्सेंटेज कमी मिळेल असं प्रेशर दाखवलं जातं किंवा नोकऱ्या कमी करणार आहे असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे ते लोक घाबरून थोडं प्रोटेस्ट न करता ॲडजस्ट होऊन जातात. असं निगोशिएशनचा हा एक स्मार्ट पर्याय आहे. तो पर्याय अमेरिकेने अवलंबलेला आहे असं याच्यात दिसून येतं थोडंसं. त्यानंतर आपण पाहिलं असता सेन्सेक्समध्ये आपल्या कॅशला 322 अंकाची फक्त घट झालेली आहे. जे टॅरिफचं आपण बबल का म्हणत होतो तर इतकं मोठं जे तयार केलं होतं ज्याने त्यांनी टॅरिफ हे होणार आहे म्हणून गेले महिनाभर आपण पाहत आहोत. प्रत्यक्षात त्याचा इम्पॅक्ट आल्यानंतर मार्केट रेग्युलर छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा इतकं पॉईंट आपल्याला जाताना दिसत असते. बँक निफ्टी पाहिली असता आपण फायनान्स सेक्टर बँक सेक्टर आपण नेहमी पहिल्यापासून पाहत आहोत की टॅरिफचा ह्याच्याशी काही संबंध नसल्यामुळे चांगलं राहिलेलं आहे. त्याच्यात आपल्याला 51,000
597.35 अंकाने बंद होऊन बँक निफ्टी आपल्याला 249 अंकाने वाढलेले दिसत आहे. त्यानंतर निफ्टी 50 मध्ये आपण पाहिलं असता 23,250 अंकाने बंद होऊन त्याच्यामध्ये 82 अंकाची घट झालेली. नंतर इंडिया विक्स पाहिला असता आपण, तो साधारण आपल्याला न्यूट्रल दिसत आहे, फार मोठी घट दिसत आहे. त्याच्यानंतर डॉलर इंडेक्स पाहिला असता आपण, आज जवळजवळ 2.8ने घटलेला आहे. हे अनेक त्यांच्या निर्णय चुकला ह्याचं इथं आपल्याला लक्षण दिसून येते. डॉलर मजबूत करण्यासाठी, डॉलर इंडेक्स स्ट्रॉंग ठेवण्यासाठी जे ट्रम्पचं गेल्या महिन्यापासून त्यांचं जे प्रयत्न चालू होतं ते सगळं आता इथं पाण्यात गेलेलं आपल्याला दिसत आहे. बाकी कंट्रीच्या अगेन्स्ट डॉलर वीक दिसायला लागलेला आहे आपल्याला. त्यामुळं आपल्या इथं सुद्धा डॉलरची किंमत कमी होऊन त्याच्यात 12 पैशाने आपला रुपया मजबूत झालेला दिसत आहे. प्रत्यक्षात आपलं मार्केट घटलेलं असून सुद्धा आज डॉलर आपल्याला कमी दिसत आहे. 85.29 रुपये डॉलरची आज किंमत दिसत आहे. गोल्डमध्ये थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग झालेलं दिसत आहे. त्याच्यात 89,573 रुपये त्याची आज किंमत दिसत आहे. आत्ताच आपण क्रूडचा डाटा पाहिल्याप्रमाणे क्रूड आज फारच आपल्याला 66.76 डॉलर इतकं दिसत आहे. क्रूडचं आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे की क्रूड कमी होणं हे आपल्या इंडियन इकॉनॉमीला फार फायदेशीर आहे, कारण आपण क्रूडवर आपलं डिपेंडंट आहे, इम्पोर्ट करावं लागतं. त्यामुळे आपल्याला सरळ इथं फायदा होताना दिसत आहे. आपण प्रत्येक डाटा, प्रत्येक कमोडिटीच्या मार्केटवर, इकॉनॉमीवर काय परिणाम होत असतो हे फक्त पाहत असतो. त्याच्यातून आपल्याला इकॉनॉमी कशी चालते, त्याच्यातून आपल्याला कोणत्या सेक्टर चांगले चालतात, कशात आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ते फक्त नॉलेज मिळण्यासाठी आपण हे करत असतो. नफा, नुकसान, फायदा, त्याचा कशावर परिणाम होतो हे आपण आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी फार महत्त्वाचं नॉलेज असतं. स्टॉक कोणता किती वाढणार आहे आणि त्याच्यात कुठं घ्यायचं आहे, कुठं विकायचं आहे, याच्यापेक्षा बेसिक नॉलेज क्लिअर असणं फार महत्त्वाचं. तसंच पाहिलं असतं आपण, त्यांचं क्रिप्टो सुद्धा आज कोलॅप्स झालेलं दिसत आहे साधारण. इंडियामध्ये आपण आता आपल्या मार्केटला पाहिलं असता डॉलर इंडेक्स कमी झालेला आहे, क्रूड कमी झालेला आहे, डॉलरचा रेट कमी झालेला आहे. म्हणजे जिथं जे IT कंपन्या यांना इथं आपल्याला जे काय थोडेफार डेंट बसले असतील ते ऍडजस्ट होऊन जातील. थोडंफार मार्जिन्सवर परिणाम झाला म्हणून आपलं मार्केट खराब होत नाही. अमेरिका इतक्या देशांची आपण आत्ताच लिस्ट वाचली की किती देशांकडून ते काय काय घेतात. ते सगळं त्यांना तिथं जर बनवून एशियन कंट्री बनवायची असेल तर त्यांचा प्रश्न आहे, पण ते होऊ शकत नाही. हे नुकसानीचं हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आपल्या मार्केटनं त्याला सिरियस न घेता आज हे सहजमध्ये पचवून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ग्लोबल मार्केट पाहू. मार्केटमध्ये आज आपल्या डाव जोन्स ओपन झालेला आहे, तिथे 1,368 अंकाची घट झालेली आहे. S&P मध्ये पाहिलं आपल्याला 212 अंकाची घट झालेली आहे. नॅसडॅक 797, 800 अंकाने म्हणजे विक्रमी आज घटलेला दिसत आहे. हे आपल्याला सरळ सरळ त्यांचं फेल्युअर दिसत आहे. असं नाही की ट्रम्प यांना काय माहीत नसते, त्याने हे मुद्दामून केलेलं नसते. हे नेगोशिएशनचा स्मार्टर वे आहे असं आपण समजूया. म्हणजे कमीनं तर ड्युटी करून पाहिजे, पण मागायची कशी, तर हा एक त्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर युरोपियन मार्केट पाहिलं असतं आपण, 117 अंकांनी FTSE घटलेला आहे. कॅप पाहिलं असतं 238 अंकांनी घटलेला आहे. डॅक्स जर्मनी पाहिलं असतं आपण 508 अंकांनी घटलेला आहे. गिफ्ट निफ्टी मात्र आपल्याला फक्त 54 अंकांनी घटलेली दिसत आहे. तरी पण 1-2 दिवस थोडंसं निगेटिव्ह सेंटिमेंट राहू शकतंय. असं ओव्हरऑल ह्या आकड्यांच्या वरून किंवा बाकी न्यूजमध्ये आपण वाचतो त्याच्यावरून आपल्याला असं दिसत आहे. निक्की जपानचा पाहिला असता आपण 990 अंकाच्या आसपास घटलेला आहे. सिंगापूर आपल्याला मायनस दिसत आहे. हॅकसेग मायनस दिसत आहे 352 अंकांनी. त्यानंतर आपल्याला आज ओव्हरऑल सगळे एशियन मार्केट आपल्याला निगेटिव्ह दिसत आहे. त्याचं कारण प्रत्येकावर वेगवेगळ्या आकारा किंवा पर्सेंटेज वाईज ड्युटी लागलेली किंवा टॅरिफ म्हणावं. त्यानंतर क्रूडमध्ये आपल्याला घटलेलं दिसत आहे, हे फार जमेची बाजू आहे. गोल्डमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग येताना दिसत आहे.
कारण अनसर्टनिटी जी काय होती टॅरिफ ती आज क्लिअर झालेली आहे. त्यामुळे गोल्डमध्ये आता इन्व्हेस्टमेंट त्या भीतीपोटी चालू होती. वन वे वाढत होतं कारण त्यांना माहित होतं डॉलर सुद्धा घटलेला आहे. गोल्ड एकच असं होतं की ते थोडंसं स्ट्रॉंग राहिलं होतं. त्यामुळे आता त्याच्यात एकदा त्या टॅरिफची तीव्रता किती आहे समजल्यानंतर आता ते गोल्डमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग दिसत आहे. आज आपण टॉप घेणार पाहिले असतं आपल्या निफ्टीमध्ये पॉवर ग्रीड, सन फार्मा. आता पॉवर सेक्टर आणि फार्मा सेक्टर आपल्याला बूम मध्ये दिसत आहे. साधारण त्यांच्या ड्युटीशी कुठलं काही अडचणी आलेल्या नाहीये. त्यानंतर सन फार्मा, सिप्ला, अल्ट्राटेक सिमेंट, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, अडाणी एंटरप्राइजेस, बीईएल, भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे ते बीईएल, एशियन पेंट, ग्रासिम, नेस्ले इंडिया, इंडोसन बँक, टायटन, टाटा कंझ्युमर, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, अडानी पोर्ट, जिओ फायनान्स, आयशर मोटर, हिंदुस्तान लिव्हर इत्यादी आपल्याला आज गेनर मध्ये दिसत आहे. लुझर मध्ये पाहिलं असता आपण स्वाभाविक आपल्याला आज आय टी कंपन्या दिसत आहेत. टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, ओएनजीसी, विप्रो, टाटा मोटर, ॲटो पण कंपनी आपल्याला आज दिसत आहेत लुझर मध्ये. बजाज ॲटो, हिंदाल्को मेटल दिसत आहे. जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, कोटक बँक, अपोलो हॉस्पिटल, एसबीआय लाईफ, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, बजाज फिन्सर्व, मारुती, टाटा स्टील. याच्यानंतर हे सगळे आपल्याला लोजरमध्ये दिसत आहे. ओव्हरऑल आपल्या या चॅनलवर कोणते स्टॉक स्वस्त, महाग, त्याच्या किमती, त्याचं एक कंपॅरिझनचे पण व्हिडिओ अवेलेबल आहेत. तिथं आपण थोडंसं बघायला काय हरकत नाही माहिती घेण्यासाठी. आज एक्सपायरी झालेली आहे विकली. आपण नेहमी जसं म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला ॲट मनी सोडून बाकी सगळे ऑप्शन शून्य झालेले दिसत आहेत. 5 पैसे 10 पैसे. आपण त्याचं कारण म्हणत असतो हे रिस्की जे आउट ऑफ मनी असतात. त्याचं कारण असं असतं की त्याचं ते आज एकच दिवस एक्सपायरी शेवटचं त्याचं आयुष्य असतं. त्यामुळं या दिवशी आपल्याला ट्रेड करताना मध्ये किंवा रोजही मध्ये ट्रेड करताना पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये करू नये. आणि त्याला साधारण त्याची माहिती असणं, त्याच्यासाठी पुरेसं कॅपिटल असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं पाहिलं असता याचे सुद्धा आपल्याला ऑप्शन चेंजचे व्हिडिओ या चॅनलवर आहेत. आज नेहमीच्या वस्तू न सांगता आपण मुख्य टॅरिफ बद्दल थोडंसं बोलायचं होतं, त्याच्यात वेळ आपला थोडासा कव्हर झालेला आहे. त्यानंतर आता सेक्टरल इंडायसेस मध्ये पाहू. आज ॲटो सेक्टरला 244 अंकाने घट झालेली आहे. ती आय टी मध्ये 1526 अंकाने घट झालेली आहे. निफ्टी पीएसयू मध्ये पाहिलं असता अगेन आपण काल पाहिलं होतं हे सेफ सेक्टर आहे आणि पीएसयू बँका सगळे वाढलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सेक्टरचं का आपण सेक्टरल इंडायसेस पाहत असतो त्याचं आज आपल्या लक्षात येईल. कालच्या पेक्षा आज इंडियन पीएसयू बँक सगळे आपल्याला प्रॉफिट देताना दिसत आहेत. टेरिफचं कितीही मोठं काही त्यांचं अनिश्चितता असली तरी याला काही फरक नाही पडलेला आहे. व्हॅल्युएशन चांगलं आहे तसं आपण गेल्या आठवड्यापासून बघत असतो. आपण रिकमेंडेशन देत नसतो, फक्त कोणत्या सेक्टरला कशाचा इम्पॅक्ट होतो नाही होतो इतकंच पाहत असतो, ते पण इकॉनॉमीची माहिती घेण्यासाठी. तसा आपल्याला पीएसयू सेक्टरला फायदा झालेला दिसत आहे. पीएसयू बँक सेक्टर, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग घेतलेला 25 अंकाने घट झालेली आहे. निफ्टी फार्मामध्ये आपण आज पाहिलं असता 470 अंकाची वाढ झालेली आहे कारण हे टेरिफ मधनं वगळलेलं आहे. त्यामुळं निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता आपल्याला 104 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण 74 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता आपल्याला न्यूट्रल दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपल्याला 16 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपल्याला 96 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. इथं आपल्याला पुढच्या प्राइसेस घटलेल्याचा सरळ सरळ फायदा होताना दिसत आहे. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपल्याला
साधारण 82 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण फंड ऍक्टिव्हिटी पाहू. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये आपण आज पाहिलं असतं आपल्याला कॅशमध्ये एन एस सी वेबसाईटवर एक फ्री असतं, ओपन असतं, आपण रोज बघू शकता. कधी कधी आकडे आलेले नसतात तेव्हा आपण सर्वांना माहिती देऊन आपण स्वतः कसं बघायचं हे शिकवत असतो. त्यासाठी आपण सगळ्या वेबसाईट ज्या फ्रीवेअर असतात त्या वापरत असतो. कोणाचं स्पॉन्सरशिप काही नसतं. त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टीचे आपण चार्जेस, क्लास, फी वगैरे असलं काही करत नाही. आपण फक्त आणि फक्त नॉलेज शेअर करत असतो, जेणेकरून सर्वांची माहिती वाढावी आणि आपलं नुकसान कमी व्हावं. आपण आज पाहिलं असता फंड ऍक्टिव्हिटीमध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूट जे आहेत, म्युच्युअल फंड म्हणतो आपण त्याला, त्यांची 11,567 पूर्णांक 21 कोटीची आज खरेदी झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर 11,345.74 कोटीची विक्री झालेली. नेट पाहिलं असता आपण 221.47 कोटीची नेट आपल्याला खरेदी दिसत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूट किंवा फॉरेन प्रमोटर इन्व्हेस्टर यांचा आपण पाहिला असता 9,681.91 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 12,487.91 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. इथं पाहिलं असतं आपल्याला नेट विक्री 2,806 कोटीची विक्री दिसत आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं असता एफ-आय-ची आता जरी विक्री दिसत असेल किंवा इतर देशांना जे टॅरिफ लावले गेलेलं आहे किंवा त्यांचं जे काही निगेटिव्ह चालू आहे, त्याच्यात सेफेस्ट कंट्री म्हणलं तर आपला इंडियाचं आता सध्याचं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपल्या मार्केटला सगळ्यात इम्पॅक्ट किंवा डेंट कमी पडलेला आहे. त्यामुळं परत इन्व्हेस्टमेंट इकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं कुठेही घटेल तिथे आपण आपले चांगले स्टॉक जास्त मोठ्या पोझिशन न करता सांभाळणे हेच फार महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर आपण इंडेक्स फ्युचरमध्ये आज पाहू. निफ्टी 50 मध्ये आपल्याला 2,194.52 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता आपण 487.20 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पण अगेन आपण पाहिलं असता PSU बँक बऱ्यापैकी आहे. त्याच्यात आपल्याला फ्युचर किंवा जे काय आता आपण पाहिलं की PSU बँकांना जो फायदा झालेला दिसत आहे, त्याची इथं फिगर मध्ये आपल्याला थोडस रिफ्लेक्ट होत आहे. आपण क्रॉस चेक आणि कशाचा इफेक्ट कुठं होत असतो याचा अभ्यास करत असतो, ते शिकण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 1.93 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 210.24 कोटीची विक्री दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 5.22 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. आता आपण FI इंडेक्सच्या ऑप्शन्स मध्ये ऍक्टिव्हिटी काय केली आहे पाहू. त्याच्यामध्ये निफ्टी 50च्या ऑप्शन्स मध्ये 18,849.68 कोटीची नेट विक्री. अगेन आपण पाहत असतो एक्सपायरीचा आदला दिवस, एक्सपायरीचा दिवस ऑप्शन्स मध्ये मोठी सेलिंगची फिगर दिसत असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्याचं आपण निरीक्षण केल्यानं आपल्याला मोठे निकष लावताना त्याचा फायदा होतो. बेसिक गोष्टी क्लिअर करून घेणं फार महत्वाचं. त्यानंतर निफ्टी बँकच्या ऑप्शन्स मध्ये आपण पाहिलं असता 615.19 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे बँक निफ्टीच्या ऑप्शन्स मध्ये. त्याच्यानंतर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपण पाहिलं असता 58.73 कोटीची नेट ऑप्शन मध्ये विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 233.10 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 2.61 कोटी आपल्याला नेट खरेदी केलेली दिसते. त्याच्यानंतर FI आणि स्टॉक फ्युचर्स मध्ये आपण आता फिगर पाहू. त्याच्यामध्ये पाहिलं असता 2,529.83 कोटीची नेट आपल्याला स्टॉक फ्युचर्स मध्ये विक्री दिसत आहे. स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता 2,164.36 कोटीची
आपल्याला नेट विक्री दिसत आहे. ओव्हरऑल आपण थोडासा डाटा पाहिल्यानंतर अजून मार्केट फार निगेटिव्ह राहण्याची शक्यता दिसत आहे. पण फार मोठ्या इम्पॅक्ट मधून आपण जसं काल पाहिलं होतं आपण या टॅरिफला बबल असं नाव दिलं त्याचं कारण हा बबलच होता तो आज फुटलेला आहे आणि त्याची प्रत्यक्षात तीव्रता आज आपल्याला समजलेली आहे. तरी पण याचा अर्थ असा नाही की मार्केट पॉझिटिव्ह होईल कारण त्याने केलेल्या मोठमोठ्या चुका त्याच्या डोज मधून काढून टाकलेला जो सुपेरियर स्टाफ आहे त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार आहे. थोडंफार असुविधा होणार आहे. परत एशियन कंट्रीज जे बनवतात त्या सगळ्या गोष्टी स्वतः बनवणं निर्भर होणं हे काय एक दोन दिवसात मेल पाठवणं इतकं सोपं नाही आहे. भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी सेमी कंडक्टर असू दे डिफेन्स सेक्टर असू दे इतकी मेहनत घेऊन साधारण 10 वर्ष आपण त्याच्या मागे लागलो आहे की इम्पोर्ट कमी करावं आपलं. साधारण फ्युएल जी आपण जे डिपेंडिंग आहे बाहेरच्या देशांच्या वर खाद्यतेल असू दे क्रूड ऑइल असू दे गोल्ड आहे या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी खूप वर्ष प्रयत्न केल्यानंतर आता एखादा टक्का आपल्याला रिकव्हरी दिसत आहे किंवा आपण सशक्त बनताना दिसत आहे. त्यामुळं अमेरिका ग्रेट बनण्यासाठी हा स्मार्टर वे टॅरिफ हा नक्कीच नाही आहे. पण जसं एखादा मोठा व्यक्ती काहीतरी मागायचं असेल कमीपणा येऊ नये म्हणून ते थोडंसं मागण्याचा स्मार्टर वे म्हणूया आपण नेगोशिएशन करण्याचा तो त्याने वापरलेला आहे. तो लक्षात घेतला असता उलट आपल्याला त्यांची गरज लक्षात आलेली आहे आणि इतर ज्या कंपन्या एक्सपोर्ट करतात त्यांना आता पक्क लक्षात आलेलं आहे की असा त्याचा एक अर्थ निघतो की त्यांची डिपेंडन्सी आपल्याकडून इम्पोर्ट करण्यावर आहे. त्याला वेळ लागणार आहे. पण ओव्हरऑल फायदा तुम्हाला नेमकं त्यांची गरज ओळखल्यानंतर बाकी देशांना आणि इंडियाला सगळ्यात जास्त होणार आहे असं आपल्याला आता दिसून येतं. धन्यवाद.